नमस्कार, मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली कोर्समध्ये स्वागत करतो. आजचा हा आपला 21वा व्हिडिओ आहे जो टॅली क्लासमध्ये आपण घेत आहोत. आतापर्यंत आपण फंडामेंटल्स ऑफ बिझनेस, फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग कव्हर केलेलं आहे. तसंच मागच्या 15व्या ते 20व्या व्हिडिओपर्यंत आपण फंडामेंटल्स ऑफ टॅली चे पॉइंट सगळे कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये ओपनिंग स्क्रीन ऑफ टॅली, क्रिएट कंपनी, शट कंपनी, सिलेक्ट कंपनी, अल्टर, डिलीट कंपनी, डेट मध्ये चेंजेस करणे, करंट पिरियड मध्ये चेंजेस करणे आणि कॅल्क्युलेटर वापरणे, हे सगळं फंडामेंटल आपण मागील काही प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत फंडामेंटल्स ऑफ ग्रुप विथ असाइनमेंट्स. काय फंडामेंटल आहे ग्रुपचं ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. ती सुरुवात करण्या अगोदर परत एकदा सगळ्यांना सूचना आहे, सर्वांनी दगडू शेख सर नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला स्वतःला आवडले असतील तर तुमच्या फ्रेंड्स, रिलेटिव्ह, स्टुडंट, टीचर्समध्ये शेअर करायचं आहे. त्यासोबतच फेसबुकवर स्किल अकॅडमी लातूर नावाचं पेज आहे, त्या पेजला देखील लाईक करायचं आहे. आणि त्या पेजवरल्या पोस्ट जर तुम्हाला आवडल्या असतील तर त्या शेअर करायच्या आहेत आणि त्या पेजला फॉलो देखील करायचं आहे. तर आजच्या लेक्चरची सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण आपल्या अकॅडमीचं जे महत्वाचं स्टेटमेंट आहे, जॉब अँड बिझनेस ओरिएंटेड एज्युकेशन विथ क्वालिटी ट्रेनिंग, याच्यापासून सुरुवात करतो की तुम्हाला व्यवसाय करत असताना ज्या अडचणी येतात किंवा नोकरी करत असताना अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशन मध्ये ज्या काही अडचणी येणार आहेत त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आपण टॅली हा कोर्स फ्री मध्ये देखील आणि पेड व्हर्जन मध्ये देखील सुरू केलेला आहे. त्यासोबतच मागील काही दिवसापासून आपण 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर ओरिएंटेड कोर्स म्हणजे CCC ची देखील सुरुवात करण्यात आलेली आहे, जो की पूर्णपणे मोफत आहे. त्याचा देखील लाभ तुम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊ शकता. तर आजचा आपला महत्वाचा विषय डिफरन्स बिटवीन ग्रुप अँड लेजर. सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजणं महत्वाचं आहे, ग्रुप आणि लेजर मध्ये नेमका काय फरक आहे, तो मुद्दा आपल्याला या ठिकाणी समजणं महत्वाचं आहे. ग्रुप म्हणजे काय आणि लेजर म्हणजे काय. लेजर मीन्स ऍक्च्युअल अकाउंट which is used in any transaction. Each ledger has its own and specific group. Ledger is a principal of all records and these records are arranged sequentially. The group are collection of ledgers of the same nature. Account groups are maintained to determine the hierarchy of ledger accounts, which is helpful in determining and presenting meaningful and compliant reports. तर सर्वात बेसिक फरक तुम्हाला लेजर आणि ग्रुप मधला सांगतो की लेजर मीन्स ऍक्च्युअल अकाउंट विच इज युज्ड इन ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन मध्ये जे ऍक्च्युअल अकाउंट असतं, ऍक्च्युअल खातं असतं, त्याला काय म्हणलं जातं, टॅलीमध्ये लेजर असं म्हणलं जातं. आणि त्या लेजरला जे काही हेडिंग किंवा टायटल देण्यात येतं त्याला ग्रुप असं म्हणण्यात येतं. फॉर एक्झाम्पल, सॅलरी पेड इन कॅश, या व्यवहारामध्ये सॅलरी हे लेजर आहे. तर सॅलरी हे माझ्या व्यवसायाचा काय खर्च आहे. खर्च म्हणजे या ठिकाणी ग्रुप आहे. म्हणजे ग्रुप म्हणजे काय, हेडिंग, टायटल. प्रत्यक्षात व्यवहारामध्ये लेजरची गरज पडते, तर त्या लेजरला जे काही हेडिंग किंवा टायटल दिलं जातं त्याला ग्रुप असं म्हणलं जातं. ट्रान्झॅक्शन करत असताना लेजर कंपल्सरी आहेत. तर फायनल रिपोर्ट तयार करत असताना आपण टॅलीमध्ये फायनल अकाउंट बनवतो. फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट बनवतो. तर हे रिपोर्ट सिस्टमॅटिकली प्रेझेंट करण्यासाठी, मिनिंगफुल आणि सर्वांना लक्षात येतील अशा पद्धतीने रिपोर्ट प्रेझेंट करण्यासाठी ग्रुपची गरज आहे. लेजरची गरज कशासाठी आहे, ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन मध्ये गरज आहे. तर ग्रुपची गरज कशासाठी आहे, प्रॉपर रिपोर्टिंगसाठी, सिस्टमॅटिकली समोरच्याला समजतील अशा भाषेत प्रेझेंटेशन करण्यासाठी या ठिकाणी ग्रुपची गरज आहे. तर लेजरची गरज प्रत्यक्षात ट्रान्झॅक्शन मध्ये वापरण्यात येणारे अकाउंट, खाते, त्याला लेजर असं म्हणलं जातं. म्हणजे अकाउंटिंग करत असताना हे दोन्ही पॉइंट त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. तुम्हाला हेही समजून घ्यायचंय की तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या अकाउंटिंग मध्ये लेजर कोणते आहेत आणि
ग्रुप कोणते आहेत. फंडामेंटल फरक सांगितलेला आहे. प्रत्यक्षात व्यवहारामध्ये जे अकाउंट किंवा खातं वापरलं जातं त्याला लेजर असं म्हणलं जातं आणि त्याला जे काही हेडिंग किंवा टायटल दिलं जातं त्याला ग्रुप असं म्हणलं जातं. लेजर हे ट्रान्झॅक्शन मध्ये वापरले जातात, तर ग्रुप हे मिनिंगफुल रिपोर्ट तयार करण्यासाठी, सगळ्यांना समजतील असे रिपोर्ट तयार करण्यासाठी आणि सगळं काही एका हेडिंग मध्ये सर्व पार्टीजना दाखवण्यासाठी ग्रुपचा वापर केला जातो. मग या ठिकाणी काही एक्झाम्पल दिलेले आहेत. सॅलरी पेड हे लेजर आहे. तर सॅलरी हे माझ्या व्यवसायाचा काय खर्च आहे, म्हणजे खर्च हा त्याचा काय झाला ग्रुप झाला. सॅलरी पेड, लाईट बिल पेड, टेलिफोन बिल पेड हे सगळे काय आहेत माझ्या व्यवसायाचे लेजर आहेत. पण हे सर्व माझ्या व्यवसायाचे खर्च देखील आहेत. म्हणून या ठिकाणी सॅलरी पेड, लाईट बिल पेड हे काय असतील लेजर असतील. तर या सर्वांची हेडिंग काय एक्सपेन्सेस, हे माझ्या व्यवसायाचे खर्च आहेत. म्हणजे या ठिकाणी एक्सपेन्सेस हा काय झाला ग्रुप झाला आणि सॅलरी पेड, लाईट बिल हे काय झाले लेजर झाले. त्याच पद्धतीनं कमिशन रिसिव्ड इन्कम आहे. तुम्ही जॉबला असताल सॅलरी रिसिव्ड इन्कम आहे. तुम्ही विकत असताल सेल्स इन्कम आहे. तुम्ही वस्तू खरेदी करत असताल परचेस खर्च आहे. तर कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, सेल्स हे काय झाले लेजर झाले. तर त्याचे हेडिंग काय झालं इन्कम. त्याच पद्धतीनं बिल्डिंग हे लेजरचं नाव आहे, पण बिल्डिंग हे माझ्या व्यवसायाचे काय असेट आहे. बिल्डिंग, फर्निचर, कम्प्युटर, टू व्हीलर, फोर व्हीलर हे लेजरचे नाव झाले, पण हे सर्व माझ्या व्यवसायाचे काय असेट्स आहेत. म्हणजे बिल्डिंग, फर्निचर हे लेजर आहेत, तर त्याला हेडिंग देण्यात आलेली असेट ते या ठिकाणी ग्रुप आहेत. त्याच पद्धतीनं कॅपिटल, बँक लोन, सन्ड्री क्रेडिटर हे लेजर आहेत, पण हे सर्व माझ्या व्यवसायासाठी लायबिलिटीज आहेत. हा महत्वाचा फरक आहे ग्रुप आणि लेजरमध्ये. प्रत्यक्षात व्यवहारामध्ये लेजर वापरले जातात, तर रिपोर्टिंग करण्यासाठी ग्रुपचा वापर केला जातो. एका हेडिंग मध्ये सगळं आणण्यासाठी ग्रुपचा वापर केला जातो. तर टॅलीमध्ये मेन नेचर ऑफ ग्रुप 4 आहेत. ते कोणते आहेत? पहिला आहे एक्सपेन्सेस, दुसरा आहे इन्कम, तिसरा आहे असेट्स आणि चौथा आहे लायबिलिटी. हे 4 नेचर ऑफ ग्रुप टॅलीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतील. या 4 हेडिंगवरच पूर्ण जगातलं अकाउंटिंग या 4च हेडिंगवर आहे. पूर्ण देशामध्ये जे काही टॅली सॉफ्टवेअर वापरलं जातं, सॉफ्टवेअर डिझाईन करत असताना त्यांनी या एका पॉइंटकडे लक्ष दिलं की कुठल्या अशा कन्सेप्ट आहेत ज्या कन्सेप्टमध्ये सगळं अकाउंटिंग कव्हर होतं. तर या 4 अशा कन्सेप्ट आहेत, एक्सपेन्स, इन्कम आणि असेट आणि लायबिलिटी. तुम्ही अकाउंटिंगचं कुठल्याही लेजरचं नाव लिहा, कुठल्याही अकाउंटचं नाव लिहा, या 4पैकी एकात येतं. एकतर ते एक्सपेन्स असेल, एकतर ते इन्कम असेल, असेट असेल किंवा लायबिलिटी असेल. फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग पाहत असताना आपण या 4ही कन्सेप्ट डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. एक्सपेन्सेस म्हणजे काय, इन्कम म्हणजे काय, असेट्स म्हणजे काय आणि लायबिलिटीज म्हणजे काय, हे आपण सिस्टमॅटिकली त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आपण थोडक्यात ग्रुप आणि लेजर क्लिअर केलेलं आहे. लेजर मीन्स प्रत्यक्षात व्यवहारात जे अकाउंट वापरले जातात त्याला लेजर म्हणतात, आणि ग्रुप म्हणजे लेजरला जे हेडिंग किंवा टायटल दिले जातात त्याला ग्रुप असं म्हणलं जातं. आणि रिपोर्टिंग करण्यासाठी मिनिंगफुल आणि सगळ्यांना समजेल असे रिपोर्ट बनवण्यासाठी ग्रुपची गरज पडते. व्यवहारात आपण ग्रुप वापरत नाही, पण रिपोर्टिंग मध्ये आपण सगळे ग्रुप वापरतो. तर नेचर ऑफ ग्रुप, तुम्हाला नेचर ऑफ ग्रुप 4 आहेत म्हणून सांगितलं, एक्सपेन्स, इन्कम, असेट आणि लायबिलिटी. तर नेचर ऑफ ग्रुप मध्ये 2 जे महत्वाचे ग्रुप आहेत, एक्सपेन्सेस आणि इन्कम, हे फायनल अकाउंट बनवत असताना कुठे लिहिले जातात? ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये. फायनल अकाउंट का करण्यात येतं? आपण फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग मध्ये पाहिलं होतं की फायनल अकाउंट आपल्या व्यवसायामध्ये वर्षभराचं किती उत्पन्न झालेलं आहे, वर्षभराचा किती खर्च झालेला आहे, किती शिल्लक राहिलेलं आहे, किती देणं झालेलं आहे, किती प्रॉपर्टी वाढलेली आहे, किती प्रॉपर्टी कमी झालेली आहे, हे सगळं समजण्यासाठी आपण फायनल अकाउंट करतो. आणि फायनल अकाउंट करत असताना आपण पहिलं स्टेटमेंट बनवतो, पहिलं अकाउंट बनवतो ट्रेडिंग अकाउंट, आणि दुसरा अकाउंट बनवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेचर ऑफ ग्रुप मध्ये हे जे 2 ग्रुप आहेत, एक्सपेन्सेस आणि इन्कम, एक्सपेन्सेस ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला दाखवले जातात, आणि इन्कम ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला दाखवले जातात. तर ह्या 2 ग्रुप प्रत्येक व्यवसायामध्ये महत्वाचे आहेत. या 2 ग्रुपवरच
तुमच्या व्यवसायाचं उत्पन्न, तुमच्या व्यवसायाचा खर्च, नफा नुकसान सर्व लक्षात येतं. तर पहिला ग्रुप पाहूयात, एक्सपेन्सेस ग्रुप. नेचर ऑफ ग्रुप एक्सपेन्सेस ग्रुप आहे. या एक्सपेन्सेस ग्रुपमध्ये परत 3 ग्रुप येतात. पहिला आहे परचेसेस, दुसरा आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि तिसरा आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे टॅलीनं एक्सपेन्सेसला परत 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजे व्यवसायात फक्त आपल्याला काय वाटतं, आपण सगळेच खर्च आहेत, पण त्या खर्चामध्ये देखील व्हरायटी आहेत. काय व्हरायटी आहेत हे समजणं महत्वाचं आहे. त्या खर्चामध्ये कोणत्या व्हरायटी आहेत? पहिली व्हरायटी आहे परचेस. परचेस कशाला म्हणलं जातं? ज्या वस्तूची खरेदी आपण विक्री करण्यासाठी करतो त्याला परचेस असं म्हणलं जातं. असे जे खर्च आहेत त्याला टॅलीमध्ये किंवा अकाउंटिंगमध्ये वेगळं नाव दिलं जातं, त्याला परचेस असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल मोबाईल आहे. मोबाईल जर मी वापरण्यासाठी खरेदी केला असेल तर ती माझी प्रॉपर्टी आहे. पण मोबाईल जर विकण्यासाठी खरेदी केलेला असेल तर ते या ठिकाणी एक्सपेन्सेस आहे, म्हणजे व्यवसायासाठी परचेस आहे. म्हणजे व्यवसायाच्या जर वस्तू असतील तर ते परचेस असतं, आणि जर व्यवसायात वापरण्यासाठी घेतलेलं असेल तर ते असेट असतात. तर एखाद्या वस्तूची खरेदी करणं हा सुद्धा व्यवसायाचा खर्च आहे. पण कोणता खर्च आहे? त्याला टॅलीमध्ये किंवा अकाउंटिंगमध्ये म्हणलं जातं परचेस. लक्षात ठेवा, परचेस कधी म्हणलं जातं? ज्या वस्तूचा व्यवसाय आहे, ज्या वस्तूचा आपला बिझनेस आहे, जी वस्तू खरेदी करण्यामागचा उद्देश विक्री करणं आहे, अशाच वस्तू खरेदी केल्या तर त्याला परचेस असं म्हणलं जातं. परचेस या खर्चात त्याला टाकलं जातं. खर्चाचा दुसरा प्रकार आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणलं जातं? तर डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस ऑन परचेसेस. खरेदीवर झालेल्या खर्चाला त्या ठिकाणी डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणलं जातं. वस्तूच्या उत्पादनावर किंवा खरेदीवर झालेल्या खर्चाला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पेनची कॉस्ट 10 रुपये, त्याचं रॉ मटेरियल 2 ते 3 रुपयालाच येतं. परत त्याच्यावर लेबर चार्जेस, लाईट चार्जेस, असे वेगवेगळे चार्जेस म्हणून अजून 2-3 रुपये खर्च येतो. म्हणजे रॉ मटेरियलचे चार्जेस म्हणजे ते त्या ठिकाणी परचेस आहे. आणि त्याच्यावर जे एक्स्ट्रा खर्च होईल तो आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. किंवा तुम्ही मोबाईल खरेदी केलाय, नवीन मोबाईल 10,000चा खरेदी केलाय आणि 10,000चा मोबाईल खरेदी केला म्हणजे हे या ठिकाणी तुमच्यासाठी परचेस आहे. पण ते 10,000चा मोबाईल खरेदी केल्यानंतर तुम्ही 100 रुपयाचं त्याला एक ऍक्सेसरीज घेतलेलं आहे, हेडफोन वेगळे खरेदी केलेले आहेत. तर हे परचेसवर एक एक्स्ट्रा खर्च झालेला आहे, म्हणून त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही दर महिन्याला घरचा किराणा भरत असताना 10,000चा किराणा भरलेला आहे, म्हणजे खरेदी तुमची कितीची झाली? 10,000ची झाली. 10,000 खर्च झाला. पण तो 10,000चा किराणा ऑटोमधून घरी आणण्यासाठी तुम्हाला ऑटोवाल्याने 100 रुपये घेतलं, तर ते 100 रुपये तुमचं या ठिकाणी काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस. खरेदी नाहीये. खरेदीवर झालेला एक्स्ट्रा खर्च, उत्पादनावर झालेला एक्स्ट्रा खर्च, त्याला म्हणलं जातं टॅलीमध्ये किंवा अकाउंटिंगमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस. हा मेन फरक आहे परचेस आणि डायरेक्ट एक्सपेन्स. म्हणजे दोन्ही खर्च आहेत व्यवसायासाठी, पण परचेस खर्च कधी म्हणला जातो? वस्तू खरेदी केलेल्या असतील. तर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस कधी म्हणलं जातं? ती वस्तू खरेदी करत असताना अजून जो एक्स्ट्रा खर्च झालेला आहे त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणलं जातं. त्यानंतर खर्चाचा तिसरा प्रकार आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि प्रत्येक व्यवसायामध्ये हे तिन्ही प्रकारचे खर्च अस्तित्वात असतात. मग ते मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल, ट्रेडिंग बिझनेस असेल किंवा सर्व्हिस बिझनेस असेल. इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे ऑफिशियल खर्च, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च, फायनान्शियल खर्च, याला इनडायरेक्ट एक्सपेन्स असं म्हणलं जातं. व्यवसाय चालवण्यासाठी, दुकान चालवण्यासाठी होणारा खर्च याला टॅलीमध्ये किंवा अकाउंटिंगमध्ये इनडायरेक्ट खर्च असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल, मंथली सॅलरी, मंथली रेंट, मंथली टेलिफोन बिल, मंथली लाईट बिल, हे काय? इनडायरेक्ट एक्सपेन्स. दुकान चालवण्यासाठी, व्यवसाय चालवण्यासाठी होणारा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च याला अकाउंटिंगमध्ये किंवा टॅलीमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्स असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल, रेंट, टेलिफोन बिल, लाईट बिल, बँक चार्जेस, हे सगळे काय? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. आणि प्रत्येक प्रकारच्या व्यवसायामध्ये, मग ते मॅन्युफॅक्चरिंग असेल, ट्रेडिंग असेल किंवा सर्व्हिस असेल, प्रत्येक प्रकारच्या व्यवसायामध्ये हे तिन्ही खर्च अस्तित्वात असतात. मग हे तिन्ही खर्चपैकी छोटासा फरक आपण या ठिकाणी समजून सांगितलाय. परचेस म्हणजे वस्तू खरेदीवर झालेला खर्च, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे वस्तूचं उत्पादन करत असताना किंवा खरेदी करत असताना आलेला ऍडिशनल
एक्स्ट्रा खर्च त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणलं जातं. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे दुकान किंवा व्यवसाय चालवण्यासाठी आलेला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्शियल खर्च त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्स असं म्हणलं जातं. हे झालं एक्सपेन्सेस. बघा लक्षात आलं तुमच्या. आतापर्यंत आपण फक्त जेवढं काही आपले पैसे गेलेले आहेत सगळ्यांना कंबाईन खर्च असं म्हणलं जात होतं. पण खर्चामध्ये देखील हे 3 प्रकार आहेत: परचेस, डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स. म्हणजे तुम्हाला बिझनेस अकाउंटिंग करायची असेल किंवा इंडिव्हिज्युअल अकाउंटिंग करायची असेल, तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे की माझ्या नेमका कोणता खर्च होत आहे. तर बिझनेस अकाउंटिंगसाठी हे 3ही खर्च अस्तित्वात असतात. कारण की बिझनेसमध्ये परचेस असतंच, डायरेक्ट एक्सपेन्स सुद्धा असतात, इनडायरेक्ट एक्सपेन्स सुद्धा असतात. परंतु एखाद्याची पर्सनल अकाउंटिंग करायची असेल, इंडिव्हिज्युअल अकाउंटिंग करायची असेल तर त्या ठिकाणी परचेस हा खर्च इन्व्हॉल्व्ह होत नाही, डायरेक्ट हा खर्च इन्व्हॉल्व्ह होत नाही. त्या ठिकाणी एकच खर्च अस्तित्वात असतो, तो म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कारण की ते कुठलीही वस्तू खरेदी करत नाहीत किंवा त्या वस्तूवर एक्स्ट्रा खर्च करत नाहीत. त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल अकाउंटिंग करत असताना फक्त एकच खर्च महत्वाचा आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर हा झाला आपल्या व्यवसायातील किंवा आपल्या पर्सनल अकाउंटिंग मधल्या एक्सपेन्सेस कोणकोणते असतात. तर पहिलं नेचर ऑफ ग्रुप तुमच्या लक्षात आलेलं आहे एक्सपेन्सेस. सेकंड नेचर ऑफ ग्रुप आहे इन्कम. इन्कम कशाला म्हणलं जातं तर वस्तू आणि सेवा, आपण ज्यावेळेस दुसऱ्यांना वस्तू किंवा सेवा देतो त्यावेळेस जे आपल्याला इन एक्सचेंज मध्ये पैसा मिळतो त्याला आपण इन्कम असे म्हणतो. एक्सपेन्सेस आणि इन्कमचं तुम्हाला डेफिनेशन सांगितलं होतं. एक्सपेन्सेस गुड्स अँड सर्व्हिसेस रिसिव्ड इन एक्सचेंज ऑफ मनी. पैसे देण्याच्या मोबदल्यात जे काही वस्तू किंवा सेवा तुम्हाला मिळालेत ते तुमच्यासाठी खर्च आहे. या खर्चाचे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले. त्याच पद्धतीनं गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड इन एक्सचेंज ऑफ मनी. पैशाच्या मोबदल्यात वस्तू किंवा सेवा तुम्ही दुसऱ्यांना प्रोव्हाइड केलात त्याच्याबद्दल जे तुम्हाला पैसा मिळालेला आहे त्याला अकाउंटिंग मध्ये किंवा टॅलीमध्ये इन्कम असं म्हणलं जातं. मग इन्कमचे सुद्धा महत्वाचे 3 प्रकार आहेत: सेल्स, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. सेल्स कशाला म्हणलं जातं? वस्तूची विक्री केल्यानंतर जे उत्पन्न मिळतं त्याला सेल्स असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं किराणा दुकान आहे, किराणा माल ज्यावेळेस तो विकतो त्यावेळेस त्याच्यासाठी ते सेल्स आहे. एखाद्याचा फर्निचरचा बिझनेस आहे, फर्निचर ज्यावेळेस तो विकतो ते त्याच्यासाठी सेल्स आहे. एखादा मोबाईल शोरूम वाला आहे, मोबाईल ज्यावेळेस तो विकतो तो त्याच्यासाठी सेल्स आहे. सेल्स म्हणजे तुमच्या व्यवसायातील वस्तू विकल्यानंतर मिळणारं उत्पन्न त्याला सेल्स असं म्हणलं जातं. म्हणजे परचेस म्हणजे काय? वस्तू खरेदी केल्यानंतर झालेला खर्च म्हणजे परचेस. तसंच वस्तू विकल्यानंतर आलेलं उत्पन्न म्हणजे सेल्स असं म्हणलं जातं. सेल्स सुद्धा आपल्या व्यवसायाचं एक प्रकारचं उत्पन्न आहे. त्यानंतर पुढचं उत्पन्न आहे डायरेक्ट इन्कम. सर्व्हिसेस दिल्यानंतर जे मिळणारं उत्पन्न आहे त्याला डायरेक्ट इन्कम असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल मोबाईल शोरूम आहे, मोबाईल शोरूमच्या शॉप ओनरनं ज्यावेळेस मोबाईल सेल केला त्यावेळेस ते सेल्स मध्ये येईल. पण कस्टमर तुमच्याकडे आलेला आहे आणि कस्टमरचा मोबाईल बिघडलेला आहे आणि तो तुम्हाला रिपेअर करून द्यायचा आहे, तर त्या बिझनेस ओनरनं समोरच्याचा मोबाईल रिपेअर करून दिला. मोबाईल रिपेअर करून दिल्यानंतर जे काही उत्पन्न मिळालेलं आहे त्याला सेल्स म्हणलं जात नाही. त्याला टॅलीमध्ये डायरेक्ट इन्कम किंवा अकाउंटिंगमध्ये त्याला डायरेक्ट इन्कम असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे वस्तू विकल्यानंतर होणारं उत्पन्न त्याला टॅलीमध्ये किंवा अकाउंटिंगमध्ये सेल्स म्हणलं जातं आणि सर्व्हिस दिल्यानंतर होणारं उत्पन्न त्याला डायरेक्ट इन्कम असं म्हणलं जातं. म्हणजे टू व्हीलर शोरूम आहे, टू व्हीलर सेल केली तर सेल्स असेल आणि टू व्हीलर रिपेअर करून दिली तर ते डायरेक्ट इन्कम असेल. इव्हन जर तुम्ही कुठं नोकरीला असताल आणि तुम्हाला महिन्याला सॅलरी मिळत आहे तर ते तुमच्यासाठी सेल्स नाहीये. तुम्हाला दर महिन्याला मिळणारी सॅलरी हे तुमचं डायरेक्ट इन्कम आहे. लक्षात आलं? वस्तू विक्री केली तर सेल्स, परंतु सर्व्हिस देऊन जर पैसा मिळाला तर त्याला डायरेक्ट इन्कम म्हणलं जातं. किंवा तुम्ही जर कुठं नोकरी करताय आणि महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पगार मिळते तर हे सुद्धा तुमचं डायरेक्ट उत्पन्न आहे. इनडायरेक्ट इन्कम नावातच आहे इनडायरेक्ट इन्कम, म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये पण इनडायरेक्टली तुम्हाला ते इन्कम त्या ठिकाणी मिळत आहे. फॉर एक्झाम्पल अनिल नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी
एका कंपनीमध्ये जॉब करतो, महिन्याला त्याला 20,000 रुपये पगार मिळते, तर ते त्याच्यासाठी डायरेक्ट इन्कम असेल. अनिलचं स्वतःचं घर आहे आणि त्यांनी 2 रूम किरायाने दिलेले आहेत आणि एका रूमला त्याला 5,000 रुपये भाडं येतं. असे दर महिन्याला 10,000 रुपये येतात. तर 10,000 हे अनिलसाठी इनडायरेक्ट इन्कम. अनिलनं एक दोघांना व्याजावर पैसे दिलेले आहेत, महिन्याला व्याज मिळतं, ते व्याज अनिलसाठी इनडायरेक्ट इन्कम आहे. तर हा महत्वाचा फरक आहे डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. अनिल एका कंपनीमध्ये नोकरी करतो, त्याला महिन्याला मिळणारी सॅलरी त्याचं डायरेक्ट इन्कम आहे, कारण की ती सॅलरी मिळण्यासाठी त्याला रोज जॉबला जावं लागतं, महिनाभर काम करावं लागतं, त्यानंतर त्याला ते इन्कम मिळतं, म्हणून ते डायरेक्ट इन्कम आहे. परंतु अनिलचं स्वतःचं घर आहे, त्याला महिन्याला रेंट भेटत आहे, त्यानंतर त्यानं व्याजावर पैसे दिलेले आहेत, महिन्याला व्याज मिळत आहे, हे त्याचं काय इनडायरेक्ट इन्कम, कारण की तो डायरेक्टली या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह नाहीये. दर महिन्याला ते त्याला एक्स्ट्रा उत्पन्न मिळत आहे, त्याला इनडायरेक्ट इन्कम असं म्हणलं जातं. तर हा मेन फरक आहे सेल्स, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. सेल्स म्हणजे वस्तू विक्री केल्यानंतर होणारं उत्पन्न, डायरेक्ट इन्कम म्हणजे सर्व्हिस दिल्यानंतर होणारं उत्पन्न, आणि इनडायरेक्ट इन्कम म्हणजे एक्स्ट्रा उत्पन्न, जे की मेन उत्पन्न सोडून ऍडिशनल जे इन्कम एखाद्याला होतं त्याला इनडायरेक्ट इन्कम असं म्हणलं जातं. तर हे 2 नेचर ऑफ ग्रुप आपण आज व्यवस्थितरित्या समजून पाहिलेले आहेत. नेचर ऑफ ग्रुप आणि लेजर मधला फरक तुम्हाला समजून सांगितलंय की प्रत्यक्षात व्यवहारामध्ये ऍक्च्युअल जे अकाउंट वापरलं जातं त्याला लेजर असं म्हणलं जातं, आणि त्या लेजरला जे काही हेडिंग किंवा टायटल दिलं जातं त्याला ग्रुप असं म्हणलं जातं. लेजर वापरल्याशिवाय कुठलंही ट्रान्झॅक्शन पूर्ण होत नाही, तसंच ग्रुपचा वापर केल्याशिवाय कोणताही फायनल रिपोर्ट त्या ठिकाणी तयार होत नाही. टॅलीमध्ये बाय डिफॉल्ट 4 नेचर ऑफ ग्रुप आहेत: एक्सपेन्सेस, इन्कम, असेट्स अँड लायबिलिटी. त्यापैकी 2 ग्रुप आपण आज पाहिलेले आहेत. एक्सपेन्सेस म्हणजे काय पाहिलेलं आहे, इन्कम म्हणजे काय त्याचा अर्थ पाहिलेला आहे. परंतु एक्सपेन्सेस मध्ये सुद्धा काही व्हरायटीज असतात. परचेस म्हणजे वस्तू खरेदीवर झालेला खर्च, डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे वस्तू खरेदी करत असताना झालेला ऍडिशनल खर्च, आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे व्यवसायामध्ये झालेला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा फायनान्शियल खर्च, त्याला इनडायरेक्ट. इन्कम म्हणजे सेल्स म्हणजे वस्तू विक्रीवर झालेलं उत्पन्न, डायरेक्ट इन्कम म्हणजे सर्व्हिस दिल्यानंतर झालेलं उत्पन्न, आणि इनडायरेक्ट इन्कम म्हणजे ऍडिशनल जे काही इन्कम होतं त्याला इनडायरेक्ट इन्कम असं म्हणलं जातं. तर हे महत्वाचे 2 ग्रुप तुम्ही पाहिलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी होमवर्क एवढंच आहे की तुमचा जर स्वतःचा व्यवसाय असेल तर व्यवसायामधील सर्व एक्सपेन्सेसची लिस्ट काढा आणि ते मला कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाठवायचं आहे. त्यानंतर व्यवसायामधली इन्कमची लिस्ट काढा. पण ही लिस्ट काढत असताना आता ह्या 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करा की तुम्ही जी एक्सपेन्सेसची लिस्ट काढलेली आहे त्या एक्सपेन्सेसमध्ये परचेस किती आहे, डायरेक्ट एक्सपेन्स किती आहे आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहे. आणि इन्कमची लिस्ट काढत असताना त्या इन्कम मध्ये सेल्स किती आहे, डायरेक्ट इन्कम किती आहे आणि इनडायरेक्ट इन्कम किती आहे. जे युट्यूब वरून हे पाहत आहेत त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये लिहायचं आहे. जे स्किल अकॅडमीचा मोबाईल ऍप वापरून हे सगळं व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हे सर्व माहिती, हे सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी पाठवायची आहे. तर आजचा लेक्चर आपण इथंच संपवतोय. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.